हो, आणि यांना अटॅक आला ना तर सगळे म्हणे जाऊ नको. माऊलीचं दर्शन इतकं झालं मस्त, खुश झालो आम्ही दोघं बी. आनंद वाटला आणि दुखणं पण चाललं गेलं सगळं. पाय नाही दुखत का आता? नाही, आता दुखू लागले, पण इथं लय सुख लागतं. घराचं ध्यान येत नाही, आठवण येत नाही, काय नाही. पंढरीची वाट आम्हा संताने दावली, पंढरीची वाट आम्हा संताने दावली. विठ्ठलाचा भक्त ज्ञानेश्वर मावली. जाऊ पंढरीच्या गावा, घेऊ तेथेची विसावा, असं म्हणत लाखो वारकरी भक्त आज पंढरपूरमध्ये आलेले आहेत. माझ्यासोबतही अनेक वारकरी भक्त उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. माऊली, कुठून आलेत आपण? आम्ही मराठवाड्यातून. मराठवाडा. कसं वाटतं आज पंढरपूरला येऊन? नाही, आम्हाला गेल्या 22 वर्षापासून आम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये येतो. खरं म्हणजे आम्हाला इतकं समाधान यामध्ये मिळतं. आम्हाला घरचंही काही आठवण राहत नाही. म्हणजे पांडुरंगाच्या चरणी आम्ही या 8-10 दिवस 15 दिवस बिलकुल लीन झालेलो असतो. आणि आमचे सगळे शेतकरी सर्व शेतकरी आत्ता पंढरपुरामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 20 लाख 15 लाख भाविक जवळजवळ आता उपस्थित आहे. आणि ते सर्व घरदार सोडून बिलकुल भाविक श्रद्धेनं इथं आलेले आहेत. अगदीच. माझ्यासोबत काही महिला वारकरी देखील आहेत, त्या देखील मराठवाड्यातून आलेल्या आहेत. माऊली, मला पण भांडणे घालता, आमच्या घरचे माणसं म्हणे जाऊ नका, पण मी पांडुरंगाची वारी सोडत नाही. 20-22 वर्ष पांडुरंगाची वारी करतो. 20-22 वर्षापासून करता. वा वा वा. माझ्यासोबत अनेक शेतकरी बांधव देखील आहेत. माऊली, कुठून आले? आम्ही जालना जिल्ह्यातून आलो. जालना जिल्हा, मराठवाडा. पेरण्या वगैरे झाल्या का? पेरण्या झाल्या, सगळं झालं. पेरण्या नाही बी झाल्या तरी आम्ही माऊलीची वारी सोडत नाही. 30 वर्षापासून आम्ही माऊलीच्या वारीला येतो. आम्ही माऊलीवर सगळं भरसं आहे. आमचं सगळं माऊलीच्या भरसेवर सोडतो. आम्ही आमचं माऊली सांभाळून घेतो सगळं मागचं. आम्हाला काही वाटत नाही. सगळं माऊलींच्या भरोश्यावर सोडून सगळे शेतकरी पंढरपुरामध्ये येतात, माऊली सांभाळून घेतील अशी भावना त्यांच्यामध्ये आज आहे. आणखी काही महिला आहेत, सोबत बोलूयात. वारीमध्येच आहेत आम्ही पण. अभंग बोलू की? अभंग बोलू. पंढरीची वाट आम्हा संताने दावली, पंढरीची वाट आम्हा संताने दावली. विठ्ठलाचा भक्त ज्ञानेश्वर मावली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली. निर्जू भिंत याने चालून दावली, निर्जू भिंत याने चालून दावली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली. तर काय सुंदर अभंग या माऊलींनी गायलेला आहे. माझ्यासोबत आणखी काही आहेत. माऊली, कुठून आलेला आहात आपण? मराठवाड्यातून आलेलं. काय वाटतं आज पंढरपूरला येऊन? एकदम छान वाटते. दर्शन झालं आता चांगलं. हो, झालं. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला इथेच असं राहावं वाटते. मावशी, या पुढे या. तुम्ही कोणत्या गावच्या आहे? तुम्ही कोणत्या गावच्या? लतीपूर, जालना जिल्हा का? हा. कसं वाटतं आज पंढरपूरला येऊन? खूप वाटतो जीवन. खूप झालं. माहेरात आलं आनंद. किती वर्षापासून येतं माऊली? माऊलीगंज आता 5-6 वाऱ्या झालेल्या. 5-6 वर्ष झाले. हा. आणि दिंडीत झाल्या 5 पायी पंढरपूरला. आणि मग आता हे असं चालले ताई. पाय नाही दुखत का आता? नाही, आता दुखू लागले. हा, आता दुखू लागले म्हणून. हा, पण इथं लय सुख लागतं. घराचं ध्यान येत नाही, आठवण येत नाही, काय नाही. वा. म्हणजे पाय दुखले तरी इथं आम्हाला सुख वाटतं, आम्हाला घरची आठवण येत नाही, काही येत नाही. अशा ज्या महिला वारकऱ्याच्या भावना आहेत. आणखी काही महिला वारकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया. सगळा थकवा इथं आला ना, सगळा आम्हाला चांगला वाटतो. आम्हाला तिकडे काही पण येत होतात, पण इकडे येत होतच नाही. आम्हाला पांडुरंगावर आमचा विश्वास आहे ना, पांडुरंग आम्हाला चांगलाच ठेवतो. कुठून आलं? आम्ही भिवंडीवरनं आलो. आम्ही एकदम आनंद आम्ही नाचत गाजत येतो. आम्हाला एकदम चांगला वाटतं इथं. तर अशा पद्धतीने महिला वारकरी अत्यंत खुश आहेत. आणखी काही महिला वारकरी, त्यांच्याशी बोलूया. माऊली, तुमची साडी खूपच सुंदर. हो का? आम्ही वारीला यायला लागलो 20 वर्ष झाले. सगळे म्हणतात वारीला काय आहे, आई बापच सगळे हे म्हणतात, पण तरी पण आम्ही येतो. यांना म्हणजे वारी केल्याशिवाय करमतच नाही. ते म्हणते वारी आली की 1 महिन्यापासून त्यांची धानल असती, मला वारीला जायचं.
तर आजी घरी असली की मग ती आजीची भानगड पडत होती, आजी होती तर कोण सांभाळन, तर असं होतं तर कोणी बी सांभाळत होतं, मुलगी सांभाळून घेत होती, कोणी आमची जाऊ सांभाळून घेत होती. वारीच टायमाला लगे बरोबर वारीला बरोबर येत होतं, लगे तयारी होत होती. असं होत होतं आम्ही वारीला यायचं, आमचं लगे बजेटच नव्हतं की कसं जा वारीला, एवढं कसं लागतो तेवढं लागतो, इतके दिवस लागतंय, पण तसं काहीच नाही. लगे बरोबर माऊली करून घेतात, सगळं सांभाळून घेतात माऊलीमध्ये. हो, आणि यांना अटॅक आला ना तर सगळे म्हणे जाऊ नको जाऊ नको. दिंडीमध्ये याच्यामध्ये लागलो आम्ही बारीमध्ये, तर त्यांना घबराट व्हायला लागली, बाहेर निघले. म्हणे मी आता काही दर्शन घेत नाही. मग मी पण बाहेर निघले, म्हणलं आपल्या बरोबरचे घरी दर्शन घेत नाही, मग आपण काय करणार. मग त्यांना तिथं दवाखान्यात दाखवलं, गोळ्या आराम केला, परत बारीला लागलो. माऊलीचं दर्शन इतकं झालं मस्त, खुश झालो आम्ही दोघं बी, आनंद वाटला आणि दुखणं पण चाललं गेलं सगळं. आता तब्येत कशी आहे? आता चांगली तब्येत आहे. मी आयशू मध्ये होतो इथं. हा, इथं आयशू मध्ये थांबलो होतो, 3 तास थांबलो होतो. आता बरं आता चांगली दर्शन झालं? दर्शन झालं मला, छान दर्शन झालं. पांडुरंगाची कृपा झाली, खूप आनंद वाटला लगे. काही असं कृपा झाली. इतकं खूप चांगलं वाटलं. तर अशी ही आनंदाची वारी आहे आणि या आनंदाच्या वारीमध्ये अनेक लोकांना अनेक अनुभव आलेले आहेत आणि ते सगळे अनुभवावरून ते तारून त्याच्यातून पांडुरंगाचं दर्शन घेतात, अगदी आनंदी होतात. माऊली कुठून आले तुम्ही? आम्ही नरसापूर. कसं वाटतंय? मस्त आनंद वाटतो आम्हाला. आनंदाची वारी केल्याशिवाय थोडं पण करमत नाही. दरवर्षी वाटतं आनंदाचे बाबा. दर्शन होईपर्यंत भारी वाटते, पण दर्शन झालं की आनंद वाटतो. तर अशा पद्धतीने आनंदाचे डोही, आनंदी तरंग, अशा पद्धतीने पंढरपूरचं वातावरण आहे. बोला पुंडलिक वरदे वारी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तर अशा पद्धतीने सुंदर अशी वारी सगळ्यांची छान झालेली आहे. सगळ्यांना न्यूज 18 लोकमत कडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जत गोरखाकडून मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.